तर तुमच्या ब्लाऊजची साईज कोणतीही असो, तुम्ही अगदी परफेक्ट ड्राफ्टिंग करू शकणार आहात। यामध्ये मी तुम्हाला ज्या ठिकाणी साईज वाईज काय काय चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36 इंच चेस्टसाठीचा पेपर पॅटर्न, आणि तोही कटोरी ब्लाऊजमध्ये कशा पद्धतीने आपण काढायचं आहे। कारण बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की 36 इंच चेस्टमध्ये कटोरीचा पेपर पॅटर्न दाखवा म्हणून, तर त्यांच्यासाठीच आज व्हिडिओ आहे। तर हे आहे एका कस्टमरचं ब्लाऊज, त्याच्यावरूनच मी तुम्हाला आज हे कटिंग म्हणजे समजावणार आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण फ्रंटचं मेजरमेंट हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे, ते तुम्ही बॉडी मेजरमेंटवरूनच घ्यायचं आहे, ही पहिली गोष्ट। आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ब्लाऊजवरून मेजरमेंट दाखवा म्हणून, म्हणजे ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्या आणि त्या पद्धतीनेच कटिंग कसं करायचं ते दाखवा। तर बघा मैत्रिणींनो, ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ही पद्धत करणं तेवढं सोपं नाही आहे। कारण जर तुम्ही आपल्याला हे ब्लाऊज घालायचं आहे आपल्याला आपल्या शरीरावरती, बरोबर, तर मग तुम्ही बॉडी मेजरमेंट घेऊनच का नाही करत? कारण बॉडी मेजरमेंटवरून जर केला तर तुमचं हे ब्लाऊज आहे हे अगदी परफेक्ट येणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला कुठेच काहीच करावं लागणार नाही, कुठे चून येणं किंवा कुठे लूज गळा होणं, कमरेला लूज होणं, चेस्टला लूज होणं असा कुठलाही प्रकार होत नाही। अगदी प्रोफेशनल स्टाईलनी हा ब्लाऊज तयार होतो। तर मग तुम्ही ब्लाऊजवरून ब्लाऊज करण्याचा का अट्टाहास करत आहात, हे मला पहिला गोष्ट विचारायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला एवढं सगळ्या चांगल्या गोष्टी पुढे येत असताना, बघा ज्याला ब्लाऊज आपलं परफेक्ट असायला पाहिजे ते लोक तुमच्यापर्यंत ब्लाऊज टाकायला येतातच की नाही? का सगळेच तुमच्याकडे ब्लाऊजवरून ब्लाऊज करा म्हणून देतात? नाही ना। फर्स्ट टाइम कधीतरी तुम्ही त्यांना बोलवू शकताच ना की नाही बाबा एक वेळ तुम्ही या आणि मेजरमेंट देऊन जा। या पद्धतीने तुमची पद्धत सेट करा, कारण ही जर एकदा तुम्ही त्यांचं बॉडी मेजरमेंट घेऊन तुम्ही पॅटर्न काढून ठेवलात तर तुम्हाला त्यांचं ब्लाऊज जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेला तुम्हाला फक्त त्यांचा हा पेपर पॅटर्न काढायचा आहे, नंतर त्यांना काही तुम्हाला ब्लाऊजसाठी मेजरमेंट घ्यायला बोलवायची गरज नाही, बरोबर। तर हा पहिला मुद्दा आहे। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, आणि या पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर तुम्हाला बॉडी मेजरमेंटच घ्यायचे आहेत। हे एका कस्टमरचे बॉडी मेजरमेंट आहेत। यामध्ये फ्रंटचा भाग आहे तो पुढचा भाग तुमच्यामध्ये कमी किंवा जास्त असू शकतो। या कस्टमरचा इथे पुढची उंची 15 आलेली आहे, पाठीमागची उंची 13.5 आहे, छाती 36, कंबरघेर 31 आहे, शोल्डर 14 आहेत, तयार शोल्डर 2.5 इंच हवा आहे, पुढचा गळा 7 आहे, मागचा गळा आपल्याला काढायचा आहे। एपेक्स टू शोल्डर टू एपेक्स आहे 10 इंच, एपेक्स टू एपेक्स 8, हात उंची 9 घ्यायची आहे, आणि हात घेर 11.5 आहे, म्हणजे 11.25 आहे। तर या मेजरमेंटमध्ये तुमच्यामध्ये काही थोडाफार बदल असू शकतो, ओके। तर याच्यानुसार आता आपल्याला ब्लाऊज कसा घ्यायचा आहे, तर त्याचा इथे बॅक पार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे। बॅक पार्ट आपल्याला डीप नेकमध्ये घ्यायचा आहे। हा ब्लाऊज आहे हा फ्रंट डीप आणि बॅक डीप या पॅटर्नमध्ये येणार आहे, कारण याचा पाठीमागचा गळाही डीप आहे आणि फ्रंटचा गळासुद्धा 7 इंचावरती आहे। त्याच्यामुळे हा जर पॅटर्न आहे तो तुम्हाला फ्रंट डीप अँड बॅक डीप या प्रकारामध्ये येणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला गळ्याची उंची पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल, किती आहे? तर त्यांनी सांगितलेलं होतं कसं की पाठीमागचा जो बेल्ट आहे त्यांचा तो 3 इंचांचा तयार असायला पाहिजे। त्यानुसार आपण या पद्धतीने बेल्टची उंची आपल्या गळ्याची उंची काढायची आहे। पूर्ण उंची ब्लाऊजची ही पूर्ण उंची, त्याच्यातून वजा करायचा आहे बेल्टची उंची। इथे 13.5 आहे टोटल उंची, त्यातून मायनस केले 3 इंच बेल्टचे, तर उत्तर आलेलं आहे आपलं 10.5। म्हणजे ही जी आपली गळ्याची पाठीमागची उंची आहे ही आलेली आहे आपली 10.5 इंच, ओके। त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, तर शोल्डर मायनस चार्ट आपल्याला बघायचं आहे, कारण आपला डीप नेक आहे। डीप नेक असेल तर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो, आणि तो बघण्यासाठी आपल्याला ही 3 मेजरमेंट लागतात। गळ्याचा शेप कोणता आहे? गोल शेप आहे। गळा खोली किती आहे? 10.5, आणि तयार शोल्डर किती आहे आपलं? 2.5 इंच। तर ही 3 मेजरमेंट घेऊन आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर आता इथे आपलं तयार शोल्डर आहे 2.5 इंच, बरोबर, त्यामुळे आपण शोल्डर चार्ट बघणार आहोत हा 2.5 इंचांचा। तर यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की आपला गळा कुठल्या म्हणजे ह्याच्यामध्ये येतोय, तर आपला गळा आहे 10.5चा, बरोबर। तर हा यामध्ये 9 ते 10.9 पर्यंतचा गळा असेल तर तुम्हाला हा ब्लॉक बघायचा आहे। तर याच्यावरती आपण ठेवलं बोट, आणि आपला गळा कुठला आहे? गोल गळा। तर गोल गळ्यासाठी आपल्याला हा आडवी लाईन बघायची आहे। तर गोल गळा आणि उभी लाईन ही कुठे एकत्र येत आहेत? तर या रॅकमध्ये। तर इथं आलेला आहे आपला नंबर -3, तर हे असणार आहे आपल्याला मिळालेलं शोल्डर। तर ते आपण आता इथे लिहून घ्यायचं आहे। हे आहे आपलं मिळालेलं शोल्डर, बरोबर। तर आता मिळालेलं शोल्डर मिळाल्यानंतर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे। तर इथे एक
चौकोन करून मी तुम्हाला इथे दाखवते की हे आपलं असणार आहे -3 मिळालेलं शोल्डर. ओके, तर ते आता आपल्याला हे सूत्र घेऊन त्यामध्ये घालायचं आहे. तर इथे सूत्र लिहून घ्या, फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2. तर इथे येणार आहे आपलं फुल शोल्डर आहे आपलं 14 इंच, मिळालेलं शोल्डर आहे 3 आणि भागिले त्याला करायचं आहे 2. तर उत्तर येणार आहे आपलं 14 - 3 भागिले 2. तर उत्तर आलेलं आहे 5.5 इंच. ओके, तर हे आपण घेणार आहोत इथे लिहून 5.5. ओके, हे आलं आपलं शोल्डर. तर हे शोल्डर कुठे घ्यायचं आहे हे आपण ड्राफ्टिंगच्या वेळेला बघूया. आणि याचबरोबर आपण बॅक पार्टचं पण कॅल्क्युलेशन करून ठेवूया की आपल्याला फ्रंट पार्टचं पण कॅल्क्युलेशन करून ठेवूया की आपल्याला किती येणार आहे ते. तर इथे आपल्याला फ्रंट पार्ट या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. फ्रंटचा गळा डीप आहे, इथे आपण कटोरीचा शेप देऊन घेतला. त्यानंतर खाली आपण क्रॉसपट्टी पण घेणार आहोत, याच्यामध्ये हे टक्स असणार आहेत आपले. आणि या पद्धतीने ब्लाऊजचा ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी ही 3 मेजरमेंट घ्यायची आहेत. गळ्याचा शेप गोल, गळा खोली 7, तयार शोल्डर 2.5 आणि मिळालेलं शोल्डर आता आपल्याला काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला सेम मघाचाच आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे, कारण यामध्ये आपलं 2.5 इंच शोल्डर तयार आहे, हा पार्ट येतोय बरोबर. तर आता आपला गळा किती आहे 7 इंच, म्हणून आपल्याला हा रॅक बघायचा आहे आणि गळा गोलच आहे, त्यामुळे गळ्यासाठी हीच लाईन बघावी लागेल आणि उभ्यामध्ये ही लाईन बघावी लागेल. तर ह्या दोन्ही लाईन्स कुठे एकत्र येत आहेत 2.5 वरती, म्हणून आपल्याला इथे 2.5 या ब्लॉकमध्ये इथे आपल्याला -2.5 आलेला आहे. ओके, इथे आपण मग फुल शोल्डर सूत्र लिहून घ्यायचं, फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2. ओके, तर फुल शोल्डर 14 आहे, मिळालेलं शोल्डर आहे 2.5 आणि त्याला भागिले करायचं आहे 2. ओके, तर आता हे आपण कॅल्सीवर करूया. 14 वजा 2.5 भागिले 2. तर उत्तर येणार आहे आपलं 5.75. तर हे आपण इथे लिहून घेऊया 5.75. तर हे असणार आहे आपलं फ्रंट साईडचं शोल्डर. ओके, तर हे दोनही मेजरमेंट आपण काढून घेतले. तर तुमच्या ब्लाऊजची साईज कोणतीही असो, तुम्ही अगदी परफेक्ट ड्राफ्टिंग करू शकणार आहात. यामध्ये मी तुम्हाला ज्या ठिकाणी साईज वाईज काय काय चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हे कटोरी ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे ते जरूर तुम्ही तुमच्या साईजमध्ये कन्वर्ट करू शकता. इथे आता जी मेजरमेंट घेतलेली आहे ती फक्त तुम्ही तुमच्या मेजरमेंट वाईज तुम्हाला घ्यायची आहेत, तुमच्या बॉडी मेजरमेंट वाईज. आणि त्यानुसार जिथं चेंज असेल, म्हणजे छातीच्या मेजरमेंटमध्ये किंवा कमरेच्या मेजरमेंटमध्ये कटोरी काढताना, तर त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या प्रत्येक साईजमध्ये काय चेंज करायचं आहे हे डिटेलमध्ये सांगेन. त्यामुळे हा एकच व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला 28 ते 45, 46 ऑल साईजमध्ये तुम्हाला कटोरीचा पेपर पॅटर्न काढून ठेवता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे, शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओतून सगळ्या डिटेल्स कळतील आणि तुम्हाला पेपर पॅटर्न काढणं इझीमध्ये शक्य होईल. तर चला ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. तर बघा, आता आपल्याला बघायचं आहे की ब्लाऊजचं इथे एक लाईनवरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, इथून आपल्याला मेजरमेंट देऊन घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे एक लाईन देऊन घेतली. आता आपल्याला शोल्डरचं पहिल्यांदा मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. तर शोल्डर आहे आपलं 14, तर 14च्या अर्ध करायचं असेल तर आपल्याला टेप या पद्धतीने 14 वरती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जे अंतर येणार आहे ते आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. तर इथे आलेलं आहे 7 इंच. तर या शोल्डरच्या लाईनवरती मी इथे 7 इंच मार्क करून घेते आणि खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच डाऊन यायचं आहे प्रत्येक साईजमध्ये. तर इथे सुद्धा साईज वाईज आपल्याला थोडा चेंजेस असणार आहे, तर तेही आपण बघूया. तर 1 इंच डाऊन आलोत आपण. ही लाईन आपल्याला या पद्धतीने घ्यायची आणि बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचांवर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, 2.5 वरती देऊन घेतल्यानंतर ही लाईन आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे.
आता यानंतर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे मुंडाखोलीचं. जे तुम्हाला मुंडाखोली तुम्हाला कुठल्या साईजमध्ये किती घ्यायची यासाठी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ जरूर चेक करा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणींना कसं होतं की साईज मोठी असेल, हेवी असेल किंवा साईज कमीत कमी आली तर मग किती मुंडा घ्यायचा आणि काय करायचं, तर हे खूप कन्फ्युजन असतं. तर या सगळ्यावरती तुम्हाला अगदी प्रॉपर सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेला आहे. तर तो व्हिडिओ जरूर बघा आणि शिका. तर याच्यात आपल्याला जर मुंडाखोली घ्यायची असेल तर आपल्याला एक सूत्र मी तुम्हाला दिलेलं आहे. तर ते सूत्र तुम्हाला मी इथे दाखवते. आता इथे आपली चेस्ट साईज आहे 36, तर ती कुठल्या चार्टमध्ये येईल, या आडव्या 32 ते 41 मध्ये येणार आहे. आपला गळा कोणता आहे, डीप नेक आहे, म्हणून आपण कुठलं सूत्र बघणार आहोत, तर डीप नेकच्या समोर आहे ते आपण सूत्र बघणार आहोत. तर इथे आपले सूत्र आलेलं आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5. तर आपली चेस्ट आहे 36 भागिले 6 आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. ओके, म्हणजे हे तुमचं मुंडाखोलीचं ॲन्सर तुम्हाला एक्झॅक्टली मिळालेलं आहे. आणि ते कुठून घ्यायचं आहे, जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहे तिथून आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर यासाठी इथे मी 6.5 वरती मार्क करून घेतला एक डॉट, आणि इथे आपल्याला देऊन घ्यायची आहे आडवी लाईन. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. थोडी या पद्धतीने देऊन घेऊया. आणि याच लाईनवरती जे आपण मघाशी कॅल्क्युलेशन करून बॅक पार्टचा मुंडाखोलीचं म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट घेतलेलं आहे ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे. तर आता इथे किती आलं होतं आपलं 5.5 इंचेस. ओके, आता 5.5 आपल्याला हे जे आपण तिरकी लाईन आलेली आहे या लाईनवरती आपल्याला आलं पाहिजे, या पद्धतीने ठेवायचा आहे टेप आपला. आणि इथे आपला हा 5.5 आला शोल्डरचं मार्किंग. तर या बाजूलाही आपल्याला खाली चेस्ट लाईनवरती 5.5 वरती एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. ओके, इथंपर्यंत झालं. यानंतर आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर चेस्ट किती आहे 36. तर आता इथे आपला पाठीचा गळा आहे तो किती 10.5 म्हणजे चेस्ट लाईनच्या खाली जातोय, बरोबर. म्हणून आपण इथे बॅक पार्टमध्ये काहीही लुजिंग ॲड करणार नाही आहोत. जितकी आपली चेस्ट आहे त्याला फक्त भागिले करायचं आहे 4. तर उत्तर आलेलं आहे आपलं 9 इंच. तर हे 9 इंच आपण यावरती मार्क करून घेणार आहे. तर इथे 9 वरती पॉईंट मी ठेवून घेतला टेपचा आणि इथे मार्क केलं. त्याच्या बाहेर 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुम्हाला जेवढं शिलाईसाठी म्हणजे मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. इथे 1.5 इंच मी घेतलेलं आहे. ओके, यानंतर आता उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंचीचं मार्किंग हे तुम्हाला बॅक पार्टसाठी फ्रंट पार्ट वाईजच घ्यायचं आहे. तर मागे बघा एका ताईंची कमेंट होती की त्यांची टोटल उंची 13.5 होती, पण जेव्हा त्यांनी फ्रंट पार्ट कट करून बॅक पार्ट बरोबर चेक करायला गेल्या त्यावेळेला त्यांची उंची 11.5 आली होती. तर कदाचित या केसमध्ये मी त्यांना सांगेन की तुमचं असं झालेलं असू शकेल. म्हणजे हे थोडक्यात त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर आहे असं समजा. जर तुम्ही आता त्यांनी जर समजा इथे बॅक पार्टच्या उंची त्यांची 13.5 असेल तर त्याच्या वेळेस त्यांनी 1 इंच प्लस करून 14.5 वगैरे घेतलं असेल आणि तीच उंची जर त्यांनी फ्रंट पार्टसाठी वापरली असेल तर तुमचा ब्लाऊज पूर्णपणे चुकणार आहे, हे लक्षात घ्या. कारण उंचीचं मेजरमेंट तुम्हाला फ्रंट पार्टचं घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्टची उंची घेतल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं आहे. इथे बॅक पार्ट आपला साधारण ऑल साईज म्हणजे तुमची कितीही हेवी साईज असो किंवा कमी साईज असो, उंची साधारण 13.5 पासून 15.5 पर्यंत या 3 साईजमध्येच चाललेली असते. म्हणजे 13.5 असते, 14.5 असते किंवा 15.5 असू शकते किंवा 15, 14, 13 याच साईजमध्ये खालीवर होत असते. पण फ्रंट पार्टचं मार्किंग मात्र फ्रंट पार्टमध्ये आपला चेस्टचा भाग येतो. ज्यांची हेवी चेस्ट असेल त्यांच्यासाठी कर्व जास्त असणार आहे, त्यामुळे कापड सुद्धा तिथे जास्त येणार आहे आणि त्यामुळे त्यांचं उंची वाढणार आहे फ्रंट साईजमध्ये. बॅक पार्टला तसा येत नाही उंची वाढण्याचा प्रॉब्लेम. आणि त्यामुळे जर त्यांनी त्या केसेसमध्ये बघा की जर त्यांनी फ्रंट पार्टची उंची न घेता बॅक पार्टवरूनच उंची घेतली असेल आणि त्यामध्ये जर 1 इंच प्लस करून जर मार्किंग केलं असेल तर त्यांचं मग बॅक पार्टला अगदी कमीच उंची भरणार आहे. कारण नॉर्मली आपण हे जे कटिंग करतो त्याच्या वेळेस बॅक पार्टमध्ये ऑलरेडी 1.5 ते 2 इंच मायनस होतात. ओके, हा तुमचा प्रॉब्लेम काय होता तो क्लिअर झाला असेल आय थिंक. त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्टची उंची ही प्रॉपर बॉडी मेजरमेंट वरूनच घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला अगदीच नाहीच जमलं तर तुम्ही एक करू शकता. म्हणजे हे प्रॉपर येईल असं मी सांगू शकत नाहीये, पण तुम्ही एक थोडं करून बघू शकता की या पद्धतीने येते का. समजा तुमची पाठीमागच्या ब्लाऊजची उंची, तुमच्याकडे ब्लाऊज आहे उंचीला आणि त्या ब्लाऊजची उंची पाठीमागची आहे 13.5 तयार, तर तुम्ही त्यामध्ये 1.5 ते 2 इंच प्लस करून तुम्ही
फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ शकता. एकदा करून बघा, त्या पद्धतीने जर त्यांना कस्टमरना ब्लाऊज प्रॉपर बसलं तर तुम्ही ही पद्धत दुसऱ्या एखाद्या कस्टमरवरती अवलंबून घेऊ शकता. ओके, हे करून बघा. पण त्यासाठी तुम्हाला तो कस्टमर माहीत असला पाहिजे की त्याची बाबा चेस्टची साईज आहे ती हेवी आहे की नॉर्मल आहे. जर हेवी असेल तर तुम्ही 2 इंच किंवा 2.5 इंच प्लस करू शकता, आणि जर नॉर्मल साईज असेल तर 1.5 इंच किंवा 2 इंच, 1.5 इंचामध्ये सुद्धा प्रॉपर त्यांचा शेप बसू शकतो जर चेस्ट साईज कमी असेल तर. ओके, तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा. तर आता आपण बघूया या साईजमध्ये आपल्याला उंची किती घ्यायची आहे. तर उंची आहे आपली पुढच्या पार्टची 15 इंच. तर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करून 16 इंचांवर आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे मी 16 वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ही आहे आपली उंचीची लाईन. ओके, आता या लाईनवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे कंबर घेराचं. कंबर घेर आहे 31 इंच. तर 31 डिवायडेड बाय 4 करायचं आहे, म्हणजे भागिले 4 करायचं आहे. तर आलेलं आहे उत्तर 7.75. तर हे आपण इथे 7.75 इथे मार्क करून घेऊया. आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे बॅकला आपल्याला टक्स घ्यायचा आहे नाही हे डिपेंड तुमच्यावर आहे. जर तुम्हाला टक्स हवा असेल तर तुम्ही इथेच. बरं, आता हे आपण एक टक्सचं घेऊन बघूया की टक्स ॲड करून ब्लाऊज कसा होतो ते. ओके, तुमच्यासाठी, कारण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहे की तुम्ही टक्स घेतलाच नाही किंवा टक्स घेतला तर कसं करता येईल ब्लाऊज. तर त्यांच्यासाठी आपण हे टक्स विथ टक्स ब्लाऊज बघूया. तर इथे 7.75 घेतलं, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला टक्स मार्क केलं, ॲड करायचं आहे. तर टक्स ॲड केल्यानंतर आपलं अंतर येणार आहे 8.85 बरोबर. तर आता तुम्ही हे मार्किंग घ्यायचं आहे, हे बघायचं नाही आहे. ओके, आणि त्यानंतर टेप दुमडायचा आहे आणि इथे आपल्याला टक्सच्या मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे आपला टक्स येईल आणि हेही लक्षात घ्यायचं नाही. आता इथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, तर हे पॉईंट आपण आता जोडून घेऊया. ओके, यानंतर इथे आपला जो टक्स असणार आहे तो गळ्याच्या उंची वाईज असणार आहे. ते आपण नंतर बघूया की कशा पद्धतीने घेणार आहेत ते. ओके, हे इतपत आपलं करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण इथे मुंड्याचा शेप बघणार आहोत. तर मुंड्याचा शेप देण्यासाठी आता हा डीप नेक आहे बरोबर. जर डीप नेक असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, इथून इथपर्यंत टेप ठेवायचा, दुमडायचा आणि इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर आपल्याला कोण्यातून, जर आपला डीप नेक असेल तर तुम्हाला क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही जरूर फॉलो करा. बघा, इथे आपली चेस्ट साईज आहे 39.75, म्हणजे राऊंड फिगर पकडला 40. तर 40च्या आतमध्ये चेस्ट असेल तर तुम्हाला 0.75 जायचं आहे. ओके, कोण्यातून. पण जर डीप नेक असेल तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे मागल्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला प्लस करायचं आहे 0.25, म्हणजे टोटल आपल्याला बाहेर किती जावं लागेल, 1 इंच बरोबर. 7.5 प्लस 0.25 केलं तर 1 इंच येणार आहे. तर डीप नेक असेल तर 1 एवढं आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि चेस्ट साईज तुमची 40 ते 40पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डीप नेकमध्ये काय करायचं आहे, सेम यामध्ये पण 0.25 प्लस करायचं आहे. ओके, म्हणजे इथे तुमची 40च्या वर चेस्ट असेल तर इथून आपल्याला 1.25 म्हणजे 1.25 इंच बाहेर घ्यावं लागेल. तर इथे आपण आता 1 इंच बाहेर घेणार आहोत. ओके, तर इथे मी हा कोण्यात टेप ठेवला आणि 1 इंच आपलं कुठे आहे तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं. इथून हे 1 इंच आपलं आलेलं आहे. ओके, यानंतर आता आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर केला तर तुम्हाला अगदी इझीमध्ये कमीत कमी प्रयत्नात तुमचा हा शेप रेडी होणार आहे. तर बघा, हे पॉईंट आहेत, हे आपल्याला एका लाईनवरती कसे येतील तर ते बघायचं. तर बघा, हे या पद्धतीने इथं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आणि हा पॉईंट आणि हे व्यवस्थित आपलं एका लाईनमध्ये हे शेप हा आपला आला पाहिजे. ओके, या पद्धतीने आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा झाला आपला बॅक पार्टचा मुंडा खोलीचा शेप. आता हे इथपर्यंत झालं. यानंतर आता आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल, हे अंतर आपल्याला स्ट्रेटमध्ये करून घ्यावं लागेल. जेवढं पण इथं आलेलं आहे 1/4 इंचाला 1 सूत कमी. तर 1/4 इंचाला 1 सूत कमी हे अंतर इथे देऊन घेतलं आणि हे आपल्याला स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, हे इथं हे आपलं पूर्ण मायनस होणार आहे.
ओके, हे इथपर्यंत आपलं बॅक पार्टचं मार्किंग झालं. यानंतर आता आपण पहिला फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण ह्या गळ्याचं मार्किंग करणार आहोत. कारण गळ्याच्या मार्किंगसाठी आपल्याला खालून प्रॉपर उंची सेट करून घ्यावी लागेल आणि मग गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर चला आपण आता फ्रंट पार्टचं मार्किंग बघूया. तर चला इथे आपण आता फ्रंट पार्टसाठी मार्किंग बघूया. फ्रंट पार्टसाठी सुद्धा आपल्याला सेम शोल्डरच्या अर्ध मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर 14 होते, त्याच्या अर्ध आपण इथे 7 इंचांवरती मार्क करून घेतलं. बंद बाजूकडून 2.5 इंचांवर मार्क करून घेतलं आणि या बाजूने आपण 1 इंच डाऊन मार्क करून ही लाईन देऊन घेतली. हे बेसिक आपण करून घेतलं. याच्यानंतर आपल्याला मुंडा खोलीसाठी मार्किंग सेम बॅकला जसं फ्रंटला आपण बॅकला केलं तसंच फ्रंटला घ्यायचं आहे. चेस्ट डिवायडेड बाय 6, चेस्ट आहे 36, त्याला भागिले केले 6 आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. तर हे 6.5 आपल्याला या बाजूने इथून जिथे आपण 1 इंच डाऊन आलो तिथून आपल्याला खाली देऊन घ्यायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता या लाईनवरती इथे आपल्याला ही लाईन दिल्यानंतर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डरचं मार्किंग आपल्याला जसं आपण इथे मगाशी फ्रंट पार्टचं शोल्डर काढून घेतलेलं आहे तर ते किती आलेलं आहे 5.75. तर हे मार्किंग आपल्याला शोल्डर लाईनवरती देऊन घ्यायचं आहे 5.75. तर यामध्ये इथे 5.75 वरती मी इथे पॉईंट ठेवून घेतलं टेपचा आणि इथे मार्क करून घेतलं. सेम आपल्याला हेच मार्किंग चेस्ट लाईनवरती करून घ्यायचं आहे 5.75 वरती. ओके, आता ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. आता या लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. आता इथे बघा डीप नेक असेल तर आपण चेस्टमध्ये किती ॲड करतो 1.5. तर इथे चेस्ट आहे 36, याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1.5. हे आहे आपलं लुझिंग. तर लुझिंग ॲड केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 36 + 1.5. तर येणार आहे 37.5. ओके, तर 37 पॉईंटला आपल्याला भागिले करायचं आहे 4. तर इथे आलेलं आहे 9.3. तर इथे 9.3 वरती मी टेप ठेवून घेतला. बघा हे 9, 1, 2, 3 3 सूत आपल्याला पुढे घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर आपल्याला हे मार्क करायचं आहे 9.3 सूत इथे मार्क केलं. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथे आता तुमचं चेंजेस होऊ शकतात. जर समजा तुमची चेस्ट आली 40 तर 40 मध्ये काय करायचं आहे प्लस लुझिंग करायचं आहे 1.5 आणि त्याला भागिले करायचं आहे 4. कारण हे 4 पार्टमध्ये आपण चाहिरी घडी असणार आहे आपल्या ब्लाऊजची, बरोबर, म्हणून 4. तर उत्तर आलेलं आहे 10.3. म्हणून आपण या लाईनवरती तुम्हाला फक्त चेंज करायचं आहे 10.3 पर्यंत जायचं आहे. समजा तुमची चेस्ट साईज असेल 28 तर 28 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्लस करायचं आहे 1.5 लुझिंग आणि त्याला भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे आपलं 7.3. म्हणजे इथं फक्त तुमचं चेंजेस होणार 7.3 तुमचं उत्तर आलेलं आहे. तर इथे 7.3 वरती मार्क करायचं आहे. तर चेस्ट वाईज तुमचं यामध्ये फक्त चेंजेस होईल आणि तुमचा डीप नेक असल्यामुळे लुझिंग फ्रंट पार्टमध्ये फक्त ॲड होणार आहे आणि तेही पुढचा गळा डीपच आहे पण डीप आहे तो आपला चेस्ट लाईनच्या आसपास असणार आहे, इकडे किंवा इकडे थोडाफार. तर त्याच्यानुसार आपण लुझिंग ॲड करत असतो, बरोबर. तर म्हणून आपण इथे फ्रंट पार्टमध्ये फक्त 1.5 लुझिंग ॲड केलेलं आहे. जर बंद गळा असेल तर आपण 2.5 इंच लुझिंग ॲड करतो, बरोबर. हे सगळ्या डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास आहे त्याच्यामधले पहिले साधारण 8 ते 9 व्हिडिओ आहेत. अगदी बेसिक सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर केलेल्या आहेत की कुठली साईज असेल, किती गळा असताना किती लुझिंग ॲड करायचं, गळ्याच्या मार्किंगमध्ये किंवा चेस्टच्या मार्किंगमध्ये किती प्लस किती मायनस करायचं, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. एकदा तुम्ही बेसिक क्लास जरूर करा कारण या सगळ्या गोष्टी आपण कशा घेत आहोत हे तुम्हाला त्याच्यावरूनच कळणार आहे आणि तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटमध्ये ते कन्वर्टही करू शकणार आहात. ओके, तर 1 ते 9 व्हिडिओ आहेत बेसिकचे, ते जरूर रेफर करा. पहिल्यांदा इथे मुंडा खोलीचं करून घेऊया, मग आपण खालच्या बाजूला जाऊया. ओके, तर इथे आता मुंडा खोलीच्या मार्किंगसाठी जिथे आपण हे शोल्डरचं मार्किंग केलं तो पॉईंट आणि जिथे आपण खाली चेस्ट लाईनवरती मार्क केला तो पॉईंट या आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली तिथे त्या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, सेंटर पॉईंट काढून घेतला. आता इथून आपल्याला 0.25 आत यायचं आहे आणि इथे ही लाईन आपल्याला इथे तिरकी देऊन घ्यायची आहे. जेवढी थोडी खाली जाणार आहे तेवढी तुम्हाला इथे देऊन घ्यायची आहे. ओके, यानंतर कोण्यातून तुम्हाला सेम हाच चार्ट वापरायचा आहे जो मी तुम्हाला
मघाशी दाखवला. आता यामध्ये क्रॉस मार्किंग करताना 40च्या आत चेस्ट असेल तर 0.75 आपल्याला मार्क करायचं आहे आणि 40च्या वरती असेल तर 1 इंच मार्क करायचं आहे. तर इथून मी आता ही आपली चेस्ट आहे 36, त्यामुळे 0.75 वरती मार्क करणार आहे. आणि इथे मार्क केल्यानंतर आपल्याला पट्टीचा वापर करून इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप देताना ही जी लाईन आलेली आहे आपली तिरकी, या लाईनचा हा पॉईंट आणि ही लाईन हे आपले पॉईंट एकत्र येतील या हिशोबाने आपण मार्क करायचं आहे. आणि जर कर्व इथे जर कोना वगैरे बनत असेल तर इथे हलकासा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला फ्रंटचा मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे. तर आता आपल्याला खालचं मार्किंग बघण्यासाठी उंचीचं मार्किंग पहिला करावं लागेल आणि उंचीच्या मार्किंगसाठी आपल्याला या लाईनचा, जिथे आपण तिरकी लाईन घेतलेली आहे त्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर इथे सेंटर पॉईंट मार्क केला. सेंटर पॉईंटपासून आपल्याला आता इथे 3 मेजरमेंट टाकून घ्यायचे आहेत. पहिलं म्हणजे गळ्याच्या उंचीचं मेजरमेंट. गळ्याची उंची किती आहे? 7 इंच. तर इथे मी 7 वरती मार्क केलं. ओके, यामध्ये पण बऱ्याच मैत्रिणींचं कन्फ्युजन होतं की 7 मध्ये आपण अर्धा इंच प्लस करून मग मार्किंग टाकायचं का, की कसं टाकायचं. तर बघा, इथे तुम्हाला मी मागल्या पण एका व्हिडिओमध्ये हा पॉईंट क्लिअर केला होता, पण तरी सुद्धा आणि एका कमेंट आली होती, त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. तर बघा, इथे जेव्हा ही आपला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे बरोबर, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की गळा 6.5 वरती तयार होईल बरोबर, पण इथे असं होत नाही. इथे आपण गळा शिलाई करताना अर्धा इंच खालून आपण शिलाईसाठी मार्किंग करून घेतो बरोबर. कॅनव्हास पेपर लावून जेव्हा आपण गळा तयार करतो तेव्हा अर्धा इंच खालून करतो, त्यामुळे तुमचा बरोबर 7 इंचच तयार होणार आहे. जरी वरती अर्धा इंच इकडे शिलाईला गेला तरी इकडे खाली सुद्धा तुमचा अर्धा इंच गळ्याच्या फिनिशिंगला जाणार आहे, त्यामुळे तुमचा प्रॉपर गळा 7 मध्ये तयार होणार आहे. ओके, तर चला आता इथे आपण पहिला कितीचं मार्किंग देऊन घेतलं? गळ्याचं मार्किंग. आता आपल्याला दुसरं मार्क करायचं आहे ते म्हणजे शोल्डर टू अपेक्स पॉईंट. तर अपेक्स पॉईंट आहे 10चा. तर इथे आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे, कारण हा पॉईंट आपला खाली किंवा वर जाणार नाहीये बरोबर. जो इथून वरून येणार आहे तो अर्धा इंच वरती शिलाईत गेल्यानंतर आपला बरोबर 10 वरती यायला पाहिजे, त्यामुळे इथे आपण अर्धा इंच वरती शिलाईचं घ्यायचं आहे आणि मग मार्क करायचं आहे. तर अर्धा इंच प्लस करून 10.5 वरती येईल. ओके, हा तुमचा. आणि त्यानंतर टोटल उंचीचं मार्किंग. टोटल उंची आहे 15, तर 1 इंच प्लस करून 16. तर इथे अगदी कट टू कट आपली उंची आलेली आहे लास्ट पॉइंट वरती. तर ही मी इथे लाईन देऊन घेते. ही आहे आपली आणि ही आहे आपली गळ्याची लाईन. ओके, तर ह्या तीनही लाईन मी देऊन घेतल्या. ही आहे आपली उंचीची लाईन, ही आहे आपली अपेक्सची लाईन आणि ही आहे गळ्याच्या उंचीचं मार्किंग. तर याच्यावरती आता आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया. तर इथे आपल्याला टोटल उंची देऊन झाली, तर उंचीवरती आपल्याला इथे आता कंबर घेराचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. कंबर घेरा आहे आपला 31, त्याला डिवाइड करायचं आहे 4 ने. ओके, डिवाइड केलं जे भागिले केलं 4, टोटल आन्सर आलेला आहे 7.75. ते आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे 7.75. तर इथे मार्क केलं. यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी मार्जिन हवं आहे, तर ते इथे देऊन घेतलं. आता या लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, इथंपर्यंत हे आपलं कंप्लीट झालं. यानंतर आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर कटोरीचा शेप देण्यासाठी आपल्याला खालून पहिला क्रॉसपट्टीचं मार्किंग करावं लागेल. आता या क्रॉसपट्टीच्या मार्किंगमध्ये सुद्धा ना बऱ्याच जणींचं कन्फ्युजन असतं की बॉडीवरून मेजरमेंट नीट घेता येत नाही, कारण जर हेवी चेस्ट असेल तर जो आपल्या चेस्टचा कर्व शेप आहे त्याच्या खालीपर्यंत आपल्याला बेल्ट म्हणजे टेप घ्यावा लागतो. तर हे मेजरमेंट कस्टमरकडून आपल्याला प्रॉपर मिळत नाही. तर आपण इथे काय करू शकतो? तर बघा, इथे स्टँडर्ड जर साईज बघितली तर तुम्ही एक करू शकता, जी पण तुमची बॅकची उंची आहे. आता बॅकला उंची तुमची किती तयार मिळालेली आहे? 13.5 आलेली आहे बरोबर. तर त्याला तुम्ही डिव्हाइड करू शकता 5 ने. तर उत्तर येणार आहे आपलं 2.7. ओके, याच्यामध्ये तुमचा हा बेल्टचं मार्किंग तुम्ही घेऊ शकता. जर समजा तुमची 14 असेल टोटल उंची, ओके, तर 14 म्हणजे बॅक पार्टची सांगते, फ्रंट पार्टची नव्हे. टोटल उंची तुमची 14 आहे ब्लाऊजची बॅक पार्टमध्ये. तर 14 मध्ये तुम्ही इथे काय केलं? प्लस केला, डिवाइड करायचं आहे 5 ने.
तर आन्सर आलेला आहे 2.8. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि हे पण जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही एक स्टँडर्ड साईज आहे की 2.5 आणि 3चा बेल्ट, म्हणजे इकडे 2.5 आणि इकडे 3चा बेल्ट हा घेऊ शकता, किंवा इकडे 3 आणि इकडे 3.5चा बेल्ट, या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. यामध्ये काही कमी जास्त होत नाही किंवा तेवढा काही म्हणजे ब्लाऊजमध्ये वेगळेपणा येत नाही. पण जर तुम्हाला ॲक्युरेटच जायचं असेल तर मात्र तुम्ही मग लोअर चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे. आणि लोअर चेस्टमध्ये आता समजा इथून लोअर चेस्ट आपलं किती आलं, तर अंगावरून जेव्हा तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतला असाल त्यावेळेला समजा तुमचं 14 आलेलं असेल. ओके, तर 14 नंतर आपलं टोटल उंची किती आहे ब्लाऊजची, सॉरी एक मिनिट, या ब्लाऊजमध्ये आपली ओके, या ब्लाऊजमध्ये आपली आलेली आहे 13.5 इंच. ओके, तर समजा 13.5 आली आणि टोटल उंची आपल्या ब्लाऊजची टोटल किती आहे 15 इंच फ्रंट पार्टची, म्हणजे टोटल आलं हे आपलं 1.5 इंचांचा डिफरन्स, बरोबर. तर 1.5 इंचांमध्ये तुम्ही इकडे शिलाईचा अर्धा इंच प्लस करून हा टोटल 2 इंचांचा तुम्ही खालून मार्क करू शकता. ओके, पण हा 2 इंचांचा तसं बघायला गेलं तर खूप शॉर्ट वाटतो बेल्ट. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, तुम्ही तुमच्या अंदाजाने खालून तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करून तुम्ही इथे मार्किंग घेऊ शकता, नो डाऊट. ओके, तर इथे आता मी काय करणार आहे, मला 2.5 आणि 3चा बेल्ट हवा आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपलं इकडे पहिला खाली अर्धा इंच जे मार्जिन शिलाईसाठी आपण सोडलेलं आहे ते पहिला तुम्हाला मार्क करून दाखवते, ते आपण सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बेल्टचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर हे मी अर्धा इंच खालचा शिलाईचा पोर्शन ड्रॉ करून घेतला. ओके, याच्यावरती आपल्याला 2.5 इंच मार्क करायचं आहे. ओके, तर इथे मी 2.5 वरती मार्क केलं आणि या बाजूलाही 2.5 वरती पॉईंट देऊन घेतला. तर ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार आहे. आणि आता इथे आपल्याला क्रॉसच्या मार्किंगसाठी इथे आपल्याला वरती जायचं आहे बंद बाजूकडून 1.5 इंच. तर इथे पाऊंडचं मार्किंग माझं इथे येईल, हे बघा, इथून 1.5 इंचांवर मार्क केलं. आणि यानंतर इथे आपल्याला, तर बघा इथे आपण बेल्टचं मार्किंग करून घेतलं आणि कर्व शेप पट्टी ठेवून आपल्याला इथे असा हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने अगदी प्रॉपर शेप आपला कटोरीचा येणार आहे तुम्हाला इथे. तर बघा आता आपण इथे कटोरीचं मार्किंग कसं करायचं आहे ते अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. तुमची साईज कोणतीही असो तर तुम्हाला कटोरीच्या मार्किंगमध्ये काय काय चेंज करावे लागणार आहेत हे आपण आता इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. कटोरीच्या मार्किंगसाठी आपल्याला 3 मेजरमेंट इम्पॉर्टंट आहेत, तर ती कोणती कोणती ते आता आपण बघूया. तर यासाठी पहिलं आणि महत्त्वाचं मेजरमेंट लागणार आहे ते म्हणजे आपल्याला या बाजूनी गळ्याकडच्या बाजूनी आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे. आणि ते 1 इंच कसं घ्यायचं आहे ते बघा. तर टेप आपल्याला या लाईनवरती ठेवायचा आहे गळ्याच्या, आणि इथून आपल्याला 1 इंच या गोल शेपवरती कुठे ॲड होतात तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर बघा काही वेळेला कसं होतं की 1 इंच वरती घ्या म्हटल्यानंतर या लाईनवरती 1 इंच वरती घेतलं जातं. तर ही चूक करायची नाही आहे. आपल्याला जो हा गोल शेप आलेला आहे या शेपवरती आपल्याला हा 1 इंचाचा पॉईंट ठेवायचा आहे आणि जिथं आपलं 1 इंच येणार आहे तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. ओके, इथं तुम्ही 1.25 इंच किंवा 1.5 इंचपर्यंत वरती मार्किंग घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यानुसार, म्हणजे वरती गेलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, तर आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे मुंड्यातून आपल्याला खाली किती यायचं आहे. तर हा दुसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो की आपल्याला कटोरीमध्ये एक्झॅक्टली कोण्यातून किती खाली मार्क करायचं आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला नोट्स देणार आहे, त्याची तुम्ही जरूर तुमच्याजवळ एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा की या वाईजच तुम्हाला कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे. ओके, तर बघा कटोरीमध्ये तुम्हाला गळा 1 इंच वरती करून घेतला तुम्ही मार्क करून, हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर आर्महोल ड्रॉ केले आहे तिथून क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. कुठून, आता इथे हा आर्महोल आहे आपला, बरोबर. तर इथून आपल्याला क्रॉस मार्किंग करायचं आहे. तर ते कितीवर करायचं आहे, तर जर आपली चेस्ट 36 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, आणि जर आपली चेस्ट 35 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला 1.5 इंचांवर मार्क करायचं आहे. हे 2च पॉईंट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर आता इथे आपली चेस्ट किती आहे 36, तर आपल्याला किती घ्यावं लागेल,
कोण्यातून 2 इंच. तर हे कुठं घ्यायचं आहे ते आपण बघूयात. तर इथे बघा, हा जो कोना आहे ना, इथून आपल्याला खाली 2 इंच घ्यायचं आहे. तर इथे कोण्यातून आपल्याला टेप घ्यायचा आहे आणि 2 इंचांवर इथे मार्क करायचं आहे. ओके, हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला. जर 35च्या आतमध्ये आपली चेस्ट असेल, 35 किंवा 35च्या आतमध्ये, तर इथून 1.5 इंच येणार आहे आपलं मार्किंग. आणि 35पेक्षा जास्त म्हणजे 36च्या पुढे कितीही मग तुमची प्लसमध्ये साईज असो, इथून तुम्हाला 2 इंचांच मार्क करायचं आहे. ओके, आता तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे आता इथून किती मार्क करायचं आपल्याला या बाजूतून. तर इथे सुद्धा 2 मुद्दे येतात, तुम्हाला कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं आहे ते. तर बघा, जर आपली चेस्ट 35पेक्षा कमी असेल तर बघा, इथे मी पहिला पॉईंट वाचून दाखवते आणि मग आपण मार्किंग बघूया. जर आपली चेस्ट कमी आहे म्हणजे 35पेक्षा कमी आहे, तर कटोरीसाठी एपेक्स पॉईंट और साईड फिटिंग यांच्या सेंटर घेऊन मार्क करायचा आहे. तर एपेक्स पॉईंट कुठे आला आपला, तर हा जो आपण मार्क केलेला आहे तो आपला एपेक्स पॉईंट आहे, बरोबर. आणि साईड फिटिंगची लाईन कुठली आली, तर ही आपली साईड फिटिंगची लाईन आली. तर या दोन्हींचा सेंटर घेऊन आपल्याला मार्क करू शकतो आपण. हा झाला एक मुद्दा आपला. कधी, जेव्हा आपली चेस्ट 35पेक्षा कमी असेल त्यावेळेला तुम्ही हा पॉईंट घेऊ शकता. ओके, आणि जर आपली चेस्ट 36 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मार्किंग कसं घ्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की साईड फिटिंगच्या साईडने मार्क करायचं. ते कसं, तर चेस्ट किंवा त्यापेक्षा जर आपली चेस्ट 36 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चेस्ट मार्किंग केलं आहे ना, त्याला 3ने डिव्हाइड करायचं आहे आणि साईड फिटिंगच्या साईडनी मार्क करायचं आहे. ओके, तर आता इथे आपण चेस्ट मार्किंग कुठं केलेलं आहे, तर बघा, इथून आपण चेस्टचं मार्किंग केलेलं आहे इथपर्यंत, बरोबर. तर हे मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, बरोबर. फक्त जिथे आपण फिटिंगचा पॉईंट लावलेला आहे तो पॉईंट घ्यायचा आहे. तिथपर्यंत आपलं किती आलेलं आहे हे, तर हे 9.3 आलेलं आहे, बरोबर. तर त्याला डिव्हाइड करायचं आहे 3ने. तर 9.3 भागिले 3, तर उत्तर येणार आहे आपलं 3.1. ओके, तर हे 3.1 आपल्याला कुठून घ्यायचं आहे, साईड फिटिंगच्या पॉईंटकडून आपल्याला देऊन घ्यायचं आहे. आणि तेही कुठे, जिथे आपण एपेक्स पॉईंट मार्क केलेला आहे त्याच लाईनवरती आपल्याला घ्यायचं आहे ते. म्हणजे आपल्याला टेप इथे लावावा लागेल आणि इकडून आपल्याला 3.1 मार्क करायचा आहे. ओके, तर हे इथं पॉईंट होईल तो. तर आता आपल्याला हा पॉईंट देऊन घेतला. आता समजा आपण 35 चेस्ट असेल तर त्यात 35पेक्षा कमी असेल चेस्ट, तर आपण कसं मार्किंग घेऊ, तर बघा, इथे बघितल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुमची चेस्ट 35पेक्षा कमी असेल तर किंवा 35पर्यंत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जो आपला एपेक्स पॉईंट काढलेला आहे तो आणि ही साईड फिटिंगची लाईन इथे बघायचं, या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि टेप दुमडून यांचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. ओके, म्हणजे हा तुमचा एक पॉईंट दिला आहे तो तुमचा म्हणजे कटोरीसाठीचं जे मार्किंग आहे साईड पार्टचं ते इथून येणार आहे. ओके, हा तुमचे दोन्ही पॉईंट क्लिअर झाले. आता आपण जिथून, आता हे आपण मार्किंग घेणार आहोत, आपली चेस्ट आहे 36, त्याच्यामुळे आपण या मार्किंग वाईज पुढे कटिंग बघणार आहोत. तर आता इथून आपल्याला बंद बाजूकडून हे अंतर किती आलेलं आहे ते बघायचं. तर इथे किती आलेलं आहे आपलं अंतर, हे 5.5 आलेलं आहे, बरोबर. तर हेच अंतर आपल्याला या क्रॉस लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर इथून 5.5 वरती एक पॉईंट घेतला आणि हाच पॉईंट आपल्याला अजून वरच्या बाजूला एक ठिकाणी देऊन घ्यायचा आहे 5.5. तर हे इथे पॉईंट देऊन घेतला. तर बघा, आता हे सगळे पॉईंट देऊन झाले आपले. यानंतर आता आपल्याला इथे जे आपण 1 इंच मार्क केलं होतं गळ्याच्या बाजूला, तिथून आपल्याला आणि हा कोण्यातून 2 इंच घेतलेलं तो पॉईंट आहे तो आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन जेवढी आपली देता येते त्यातून जाते तेवढी देऊन घ्यायची आहे. ओके, आणि त्यानंतर आपल्याला हे जे इकडून आपण चेस्टच्या मार्किंगचा जो तिसरा पार्ट टाकून घेतलं अंतर, बरोबर. तर याचा थर्ड पार्ट किती आला आपला 3.1, ते जे आपण इथे टाकून घेतलं. तर यातून आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथे आपण 3 पॉईंट लावून घेतलेले, त्यातून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, इथंपर्यंत तुम्हाला सगळं समजलं. आता याच्यामध्ये आपल्याला इथे कटोरीचा हा पोर्शन प्रॉपर मिळालेला आहे. आता इथे फक्त आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर करायचा आहे आणि इथे कर्व शेप देऊन आपल्याला हा कटोरीचा प्रॉपर शेप आपल्याला इथे मिळणार आहे. बघा केवढं सोपं आहे हे कटिंग करणं किंवा कटोरीचा शेप घेणं. बघा अगदी प्रॉपर शेप आपला इथे आलेला आहे. तर हा आपला शेप झाला. यानंतर आता आपल्याला इथे साईडला म्हणजे जिथे साईड फिटिंग करतो तिथे आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच मायनस करायचं असतं.
बरोबर. तर आता हे 1 इंच आहे ते आपल्याला इथे मायनस न करता ते आपण या पार्टमध्ये इथे मायनस करणार आहोत. ओके, तर हे आहे, हे 1 इंच करायचं की अर्धा इंच करायचं हे डिपेंड तुमच्यावर आहे अवलंबून. तुम्ही अर्धा इंच सुद्धा करू शकता. जर तुम्हाला उंची इथे वाटते की बाबा खूपच कमी होते उंची, तर या पार्टमध्ये तुम्ही इथे जे टक्स घेणार आहात तो तुम्ही अर्धा इंचाचा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला असं वाटते की नाही 1 इंचाचा टक्स घेतल्यानंतर एक होतं की इथे तुम्हाला कुठलीच चून वगैरे येणार नाही त्या पार्टमध्ये, तर इथे आपण 1 इंचाचा टक्स घेऊ शकता. तर मी इथे 1 इंचाचाच टक्स घेणार आहे. तर या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच या पद्धतीने टक्स घेईन. तुम्हाला जर टोटल अर्धा इंच टक्स घ्यायचा असेल तर इथे पाव इंच आणि इथे पाव इंच या बाजूला दोन्ही बाजूंना घेऊन तुम्ही टोटल अर्धा इंच मायनस करू शकता. ओके, तर चला आपण पहिला अर्धा इंचाच्या टक्स बरोबर जाऊया. आणि हा टक्स आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे, जिथे आपण बघा या पद्धतीने, आणि हा आहे हा इथे. ओके, तर हा जो आहे तो आपला टक्स पूर्ण मायनस होईल इथून. ओके, आता या लाईन आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा चेक करायच्या, तर ही खालच्या बाजूची लाईन बघायची किती आहे, 4 आणि 1 सूत आहे. तर सेम या बाजूला पण आपली 4 आणि 1 सूत आली आहे का, तर ही सेमच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला इकडे काही चेंजेस करायची गरज नाही. ओके, तर हा आपला पॉईंट क्लिअर झाला. यानंतर आता आपल्याला सेम या बाजूला पण एक टक्स द्यायचा आहे. ओके, तर तो टक्स देऊ शकता किंवा कटिंगमध्ये घालवू शकता. आता जो इथला मेन टक्स आहे तो तर आपल्याला घ्यावा लागणार आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी मार्किंग कसं करायचं, आणि इथला जो आहे जो आपण इथे क्रॉसमध्ये म्हणजे मुंडा घेरावरती एक टक्स घेतो तो कसा घ्यायचा आहे ते बघूयात. तर आता या चेस्ट वाईज म्हणजे 36 चेस्ट वाईज कमरेवरचा टक्स किती येणार आहे आपला, जे तुम्हाला मी या अगोदरच्या चेस्टमध्ये म्हणजे जे चार्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपले टक्स कितीमध्ये कोणत्या साईजमध्ये किती घ्यायचं आहे ते. तर या वाईज आपण बघणार आहोत. इथे आपला कमरेवरचा टक्स किती येणार आहे, तर 36 ते 44 साईजमध्ये आपला कमरेवरचा टक्स 3 इंचांचा येतो, बरोबर. तर इथे आता 3 इंचांचा टक्स येणार आहे, तर त्याच्या अर्धा टक्स आपला इथे मुंडा घेरावरती येतो, बरोबर. तर इथे आपला 1.5 इंचाचा टक्स येणार आहे. तर 1.5 इंचाचा टक्स आपण कसा घेणार आहोत, जसं आपण या अगोदर बघितलेलं आहे की प्रिन्सेस कटमध्ये आपण घेतो त्याच पद्धतीने आपण इथे टक्स घेणार आहोत. या चेस्ट लाईनवरती 1.5 इंच आपण ठेवणार आहोत आणि जिथे आपला हा 1.5 इंचाचा पोर्शन या कर्व शेपला जुळतोय तिथे आपल्याला मार्क करायचा आहे. ओके, त्यानंतर या मार्कच्या 1.5 इंचाचा पोर्शन आहे तो या पद्धतीने दुमडायचा आहे आणि जे अर्ध येणार आहे मार्किंग ते आपल्याला एका बाजूला देऊन घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला पाऊण इंच येईल, तर हे या बाजूला देऊन घेतलं आणि हा पॉईंट आहे. पहिल्यांदा आपल्याला हा सेंटर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, सेंटर पॉईंट जिथे काढला आपण तो इथे आपल्या जिथे आपण एपेक्स पॉईंट घेतलेला आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ओके, इथंपर्यंत आपलं क्लिअर झालं. यानंतर इथलं अंतर आपल्याला किती ठेवायचं आहे हे कसं काढतो आपण, 4 टक्स ब्लाऊज आपला झाला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितले की हे अंतर आपण कसं काढतो. तर जेवढा आपला इथे टक्स घेतो, बरोबर, 4 टक्समध्ये, तर इथे आपला टक्स किती असतो कमरेवरचा, तर जो आपला यामध्ये दाखवलेला आहे की 3 इंचाचा त्यातला अर्धा इंच मायनस करून आपण इथे कमरेवरचा टक्स घेतो आणि अर्धा इंच आपण इकडे साईड पार्टमध्ये टक्स घेतो, बरोबर. तर जो आपण इथे टक्स घेतो 2.5 इंचांचा, बरोबर, अर्धा इंच मायनस करून, आता इथे 36 ते 44 मध्ये 3 मधले अर्धा मायनस केले तर 2.5 इंच येणार. 45 पेक्षा प्लस साईज असेल 3.5 इंचांचा टक्स तुम्ही घेत असाल तर इथे तुम्हाला 3 इंचांचा टक्स घ्यायचा आहे, बरोबर. हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं. आणि 28 ते 35 साईज असेल तर 2.5 इंच घेणार टक्स, तर त्यातले अर्धा मायनस केलं तर इथला टक्स येणार आहे 2 इंचांचा. तर जो पण तुमचा इथला टक्स येणार आहे तेवढंच मार्किंग आपल्याला एपेक्स पॉईंटपासून या लाईनच्या वरती घ्यायचं आहे. तर आता इथे आपण 36 साईजमध्ये 3 इंचांचा टक्स घेणार असू तर आपण घेणार किती, 2.5 इंचांचा इथला टक्स. तर ते 2.5 इंच आपल्याला इथून वरती मार्क करायचं आहे. तर इथे मी एपेक्स पॉईंटवरती 2.5 इंच ठेवले आणि इथे हे पॉईंट मार्क केला. ओके, आता या पॉईंटपासून आपल्याला या बाजूला लाईन ओढून घ्यायची आहे, जिथे आपण याचा 1.5 इंचाचा अर्धा पोर्शन घेऊन जे वरती मार्क केलेला आहे तिथे आपल्याला हा पॉईंट जोडायचा आहे. आणि या लाईनच्या अर्धा इंच खाली येऊन आपल्याला 1.5 इंच कुठे येत आहेत बघायचं आहे आणि तिथे आपल्याला एक मार्क करायचा आहे. ओके, तर हा आपला इथे पॉईंट येईल. तर हा पॉईंट आता आपल्याला या पॉईंट बरोबर जोडायचा आहे. ही थोडी लाईन
पुढे घ्यायची आहे आपल्याला. ओके, कारण या लाईन बरोबर ही लाईन आपल्याला जुळवायची आहे. तर आता ही लाईन किती आलेली आहे बघायची. तर ही 3.5 आलेली आहे. तर ही लाईन पण आपल्याला 3.5 यायला हवी आहे. तर 3.5 वरती आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे मार्क केला आपण. आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे हा आपला पूर्ण मायनस होईल, बरोबर, हा पोर्शन. यानंतर आता आपल्याला हे आर्म होल चेंज करावं लागेल, कारण हे आता आपलं इथला मायनस केल्यानंतर टक्स आपल्याला आर्म होल पण खालच्या बाजूने अर्धा इंच घ्यावं लागेल, बरोबर. तर या बाजूने आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन मार्क करायचं आहे. ओके, आणि यानंतर ही पट्टी आहे ही इथे आपली लागली पाहिजे सरळ या पोर्शनला, आणि इथून आपली जेवढी लाईन आपली ही तिरकी येते तेवढी तिरकी येवो सरळ येवो तुमचं जे पण येईल त्या पद्धतीने इथे लाईन तुम्ही देऊन घ्यायची आहे. ओके, आणि ही लाईन देऊन झाल्यानंतर आता पट्टी आपल्याला या पोर्शनपासून या पद्धतीने अशी ठेवायची की यामधलं अंतर सेम असलं पाहिजे खालपर्यंत. ओके, तर इथे पट्टी ठेवून हा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथे अगदी छोट्यात छोटा पोर्शन बघायचा आहे आपला इथे, आणि इथे आपल्याला हा देऊन इथे मुंड्याचा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, तर हा आपला नवीन मुंडा तयार झाला आणि हे आपलं मायनस होईल. ओके, आता यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे या बाजूतून तुम्ही मायनस करायचं की नाही करायचं. नेहमी आपण बघा इकडे 1 इंच मायनस करतो आणि इकडे अर्धा इंच मायनस करतो, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये मायनस करायचं की नाही हे डिपेंड तुमच्यावर आहे. करू शकता किंवा नाही केलात तरीही चालू शकतं. फक्त एक होतं की जर तुम्ही या बाजूने अर्धा इंच मायनस नाही केलात तर जो आपला इथे लास्टचं बटन किंवा हुक असेल ना तो थोडासा पोर्शन असा दुमडल्यासारखा होतो. तो तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही हा पोर्शन ठेवू शकता. नसेल चालणार तर तुम्हाला इथेच अर्धा इंच हे मायनस करायचं आहे. ओके, आणि इथून आपल्याला हा शेप थोडासा तिरक्या पद्धतीने हा इथे जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. ओके, हा तुमचा पोर्शन क्लिअर झाला. आता हे आपल्याला कट करून घेऊया आणि यानंतर आपण कटोरीचं मार्किंग कसं करायचं आहे ते पण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हे आपण पहिला कट करून घेऊया. आणि याच्यात अजून एक पॉईंट म्हणजे जर आपला इथला म्हणजे हा पुढचा गळा डीपच आहे, बरोबर. तर डीप आहे पण या चेस्ट लाईनच्या खाली पण गेलेला नाही आहे, थोडासा किंचित वरतीच आहे. तर आपल्याला काय करायचं असतं तर इथे 1/5 इंच वरच्या बाजूनी शोल्डरकडून आपल्याला मायनस करायचे असतात. तर ते आपण इथे मायनस करून घेऊया. 0.1 म्हणजे 2 सूत आपलं हे 0.25 इंचेस. तर हे आपण इथे मार्क करू आणि त्यानंतर आपण हे कट करून घेऊया. ओके, आणि डीप नेक असल्यामुळे या बाजूने एक सूत अजून आपण डाऊन करत असतो की ज्यामुळे आपला ब्लाऊज खांद्यावर प्रॉपर बसला पाहिजे, कुठेही खालीवर नाही झाला पाहिजे याच्यासाठी. तर हे मार्किंग त्याच्यासाठी आहे. म्हणजे हे जे काही आपलं वरचा पोर्शन आहे तर चला आता आपण हे कट करून घेऊया. तर चला आता हे सर्व पार्ट आपण कट करून घेऊया. खालच्या बाजूने पण आपल्याला तिरक्यामध्ये कट करून घ्यायचं आहे. इथे मी नंतर तुम्हाला पट्टीने व्यवस्थित तिरकी लाईन द्यायची आहे इथे खालच्या बाजूला, ती मी तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये सांगेन कशा पद्धतीने ते क्रॉस पट्टीचं कटिंग घ्यायचं आहे ते. तर हे सर्व आता पार्ट आहेत ते आपण कट करून घेऊया. आणि यानंतरचा म्हणजे कटोरी कशा पद्धतीने वाढवून घ्यायची असते हा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण हा व्हिडिओ तसाही खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट पार्टमध्ये कटोरी कशी वाढवायची आणि ती आपल्या अस्तर बरोबर मेन अस्तर बरोबर कशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक बरोबर सुद्धा कशा पद्धतीने आपलं कटिंग घेणार आहोत हा सर्व पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये जर अजून आपण इथे पुढे ते दाखवत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आता आपल्याला इथे कटोरीचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर हा टक्स कशा पद्धतीने मायनस करायचा असतो हे पण अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा या पद्धतीने इथे हा टक्स मायनस करायचा आहे, कारण मागे एका व्हिडिओमध्ये मला कमेंट होती की मॅडम तो टक्स कट म्हणजे कसा घ्यायचा आहे ते तुम्ही नीट सांगितलं नाही आहेत पुढे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा तुमचा पॉईंट अगदी क्लिअर होणार आहे. ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण कदाचित ते तुमच्या लक्षात आलं नसेल. पण इथे आपण डिटेलमध्ये हा पोर्शन बघणार आहोत की कशा पद्धतीने घ्यायचा असतो ते.
तर बघा या पद्धतीने कटोरीचा पोर्शन आपण कट करून घेतला। यानंतर आपल्याला जो टक्स आहे तो आपल्याला इथे मायनस करायचा असतो, तर तो इथेच आपल्याला पिनअप करायचा आहे। हा इथे तुम्ही कट नाही केला तरीही चालू शकतो, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। कट न करता तुम्ही फक्त इथे या पद्धतीने पिनअप केलं तरी तो पोर्शन जेवढा मायनस होणार आहे तो झालेला आहे आपला, बरोबर। आणि आता कर्व शेप आहे तो फक्त आपल्याला प्रॉपर तिथे देऊन घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याला आपला जो कटोरीचा पोर्शन आहे तो कर्वमध्ये लागणार आहे, बरोबर। तर हा फक्त थोडासा किंचित पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ओके, जर अजून काही तुमचे डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, आपण त्यावरती अगदी डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया। बाय बाय।